सर्वांचे करिअर मित्र काउन्सिलिंगमध्ये स्वागत। हा व्हिडिओ आपल्या 30 डेज MST CET काउन्सिलिंगचा फर्स्ट व्हिडिओ आहे, ज्यामध्ये महाराष्ट्रातल्या सर्व टेक्निकल ब्रांचेस, त्यांचा डिफरन्स, त्यांचा सिलेबस या सर्व गोष्टी या व्हिडिओमध्ये कव्हर केलेल्या आहेत। तर कमीत कमी वेळेमध्ये या सर्व ब्रांच एक्सप्लेन करण्याचा हा एक प्रयत्न आहे। तर जास्त वेळ आपण न घेता डायरेक्टली या व्हिडिओला आपण स्टार्ट करू। हा व्हिडिओ टोटल 2 पार्ट्समध्ये डिवाइड केलेला आहे, त्यामुळे फर्स्ट पार्ट बघितल्यानंतर दुसरा पार्ट पण नक्की बघा, त्यामुळे तुमचं कन्फ्युजन पूर्ण क्लिअर होईल। या व्हिडिओची लेंथ थोडी जास्त असल्यामुळे हा व्हिडिओ थोडासा फास्ट फॉरवर्ड केलेला आहे। ज्यांना कोणाला स्पीड जास्त वाटत असेल त्यांनी यूट्यूबच्या सेटिंग्समधून स्पीड थोडा कमी करावा। मुलांना अनेक वेळा कम्प्युटर इंजिनिअरिंग असेल, कम्प्युटर सायन्स असेल, IT असेल किंवा कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग असेल आणि या रिलेटेड म्हणजेच टेक्निकल रिलेटेड अनेक ब्रांचेसमध्ये खूप वेळा कन्फ्युजन असते किंवा त्यांना त्यांचा डिफरन्स समजत नाही। तर हा व्हिडिओ महाराष्ट्रातील टोटल 24 अशा टेक्निकल ब्रांचेसच्या रिलेटेड आहे। त्या ब्रांचेसचा डिफरन्स आणि पूर्ण सिलेबस आणि त्यामध्ये नक्की काय असते हे या व्हिडिओमध्ये पूर्ण कव्हर केलेले आहे। सो द फर्स्ट ब्रांच इज कम्प्युटर इंजिनिअरिंग। कम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये हार्डवेअरच्या रिलेटेड जे सब्जेक्ट्स असतील ते जास्त प्रमाणात शिकवले जातील रादर दॅन सॉफ्टवेअर रिलेटेड सब्जेक्ट्स। आता हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरमध्ये बेसिक डिफरन्स करायचा झाला तर हार्डवेअरमध्ये CPU, RAM, हार्ड डिस्क वगैरे शिकवलं जातं एकदम बेसिक लेवलला, आणि सॉफ्टवेअर रिलेटेड जर तुम्हाला सांगायचं झालं तर सॉफ्टवेअर म्हणजे प्रोग्रामिंग लँग्वेजेस असतील किंवा ऑपरेटिंग सिस्टम्स असतील, डेटा स्ट्रक्चर्स असतील, हे सगळं झालं ते सॉफ्टवेअर रिलेटेड। म्हणजे आपल्याला आजकाल जे सगळे म्हणतात कम्प्युटर सायन्स शिकायचं आहे, तर तुम्हाला बेसिकली हे म्हणायचं असतं की प्रोग्रामिंग लँग्वेज शिकून तुम्हाला डेव्हलपमेंटमध्ये जायचं आहे। सो द कम्प्युटर इंजिनिअरिंग इज मोर फोकस्ड ऑन हार्डवेअर रादर दॅन सॉफ्टवेअर, दिस इज द बेसिक डिफरन्स। तर मायक्रो प्रोसेसर्स, मायक्रो कंट्रोलर्स, त्यांचा आर्किटेक्चर असेल, एम्बेडेड सिस्टम्स असतील किंवा वेगवेगळे प्रकारचे सर्किट डिझाईन असतील, हे सर्व सब्जेक्ट्स तुम्हाला कम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये जास्त बघायला मिळतील। या सर्वांच्या डीपमध्ये जायची गरज नाही आहे, आपल्याला फक्त बेसिक डिफरन्स जाणून घ्यायचा आहे। आणि यामध्ये असं नाही आहे की कम्प्युटर सायन्सचे म्हणजे सॉफ्टवेअरचे अजिबातच सब्जेक्ट्स असतात पण थोडेसे कमी प्रमाणात असतात बाकीच्या डिग्रीजपेक्षा। कॅपराऊंडमधील महाराष्ट्रातले 215 कॉलेजेस कम्प्युटर इंजिनिअरिंग ही ब्रांच त्यांच्या कॉलेजमध्ये ऑफर करतात। पुणे, मुंबई या युनिव्हर्सिटीमध्ये कम्प्युटर इंजिनिअरिंग ब्रांच ऑफर केलेली आहे आणि बऱ्याच ऑटोनॉमस कॉलेजेसमध्ये ही डिग्री अवेलेबल आहे। ज्या विद्यार्थ्यांना 70 किंवा 70पेक्षा कमी मार्क्स असतील किंवा तुम्हाला असे प्रश्न असतील की पुणे, मुंबई या ठिकाणी टेक्निकल ब्रांचेसमध्ये आम्हाला लो मार्क्सवर ॲडमिशन मिळेल का, तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपची लिंक दिलेली आहे। तुम्हाला ॲडमिशन प्रोसेस संदर्भात कसलेही डाऊट्स असतील तर तुम्ही कधीही आम्हाला संपर्क करू शकता। नाउ द नेक्स्ट ब्रांच इज कम्प्युटर सायन्स। सो आता तुम्हाला कम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये मी जसं की सांगितलं हार्डवेअरचा पार्ट थोडासा जास्त असेल सॉफ्टवेअरपेक्षा। सो त्याच्याच अपोजिट कम्प्युटर सायन्स म्हणजे सॉफ्टवेअरचा पार्ट जास्त असेल रादर दॅन हार्डवेअर। म्हणजे जो इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिकलमध्ये जे हार्डवेअर सब्जेक्ट मी मगाशी तुम्हाला सांगितले, मायक्रो कंट्रोलर्स असतील, मायक्रो प्रोसेसर्स असतील किंवा एम्बेडेड सिस्टम्स असतील, हा सर्व पार्ट खूप कमी प्रमाणात, म्हणजे नाही असं नाही पण एकदम कमी प्रमाणात शिकवला जाईल। आणि जे सॉफ्टवेअर रिलेटेड सब्जेक्ट्स आहेत, अल्गोरिदम्स असतील, डाटा स्ट्रक्चर्स असतील, प्रोग्रामिंग लँग्वेजेस असतील, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट असेल, या सर्व सॉफ्टवेअर रिलेटेड सब्जेक्ट्सवर जास्त भर दिलेला आहे। आता जी नवीन ब्रांच आहे ती कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग ही जी ब्रांच आहे, आता तुम्हाला नावातच त्याचा अर्थ समजून गेला असेल। कम्प्युटर सायन्सच्या रिलेटेड जे कोणते सब्जेक्ट असतील प्लस कम्प्युटर इंजिनिअरिंगच्या रिलेटेड म्हणजे सॉफ्टवेअर प्लस हार्डवेअर, हे दोन्हीचं कॉम्बिनेशन आपल्याला या ब्रांचमध्ये बघायला मिळेल। यामध्ये तुम्हाला हार्डवेअरच्या रिलेटेड थोडेसे कमी आणि सॉफ्टवेअरच्या रिलेटेड थोडेसे जास्त सब्जेक्ट्स बघायला मिळतील, पण कम्प्युटर सायन्सपेक्षा यामध्ये सॉफ्टवेअर थोडंसं कमी असेल आणि कम्प्युटर इंजिनिअरिंगपेक्षा देखील थोडंसं हार्डवेअर यामध्ये कमी असेल, पण दोन्हीचा एक प्रॉपर कॉम्बिनेशन करून ही तयार झालेली ब्रांच आहे। महाराष्ट्रातील एकूण 137 कॉलेजेस आपल्या डिग्री कोर्समध्ये CSE ही ब्रांच ऑफर करतात। त्या व्यतिरिक्त 108 कॉलेजेस असे आहेत ज्यामध्ये CSE विथ स्पेशलायझेशन असलेली ब्रांच आहे। स्पेशलायझेशनमध्ये बोलायचं झाले तर AIML, IoT, सायबर सिक्युरिटी, डाटा सायन्स, AIDS या ब्रांचचा समावेश होतो। या ब्रांचेसबद्दल आपण पुढे बोलूच, पण 108 कॉलेज असे आहेत जिथे CSE विथ स्पेशलायझेशन असलेली ब्रांच आहे आणि 137 कॉलेज असे आहेत जिथे प्युअर CSE ऑफर केलेली आहे। नेक्स्ट ब्रांच आहे ती म्हणजे IT म्हणजेच इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी। तर आपण पहिल्या ज्या 3 ब्रांचेस बघितल्या त्या व्यतिरिक्त ही जी ब्रांच आहे त्यामध्ये काय फरक होऊ शकतो, तर एकदम सिंपल भाषेत आपल्याला जर समजून घ्यायचे असेल तर CS, CSE आणि CE या तिन्ही ब्रांचेसमध्ये जो थेरॉटिकल पार्ट असतो तो थोडासा जास्त शिकवला जातो ॲज कम्पेअर टू द प्रॅक्टिकल पार्ट। म्हणजे नक्की काय, तर जेव्हा आपण कॉलेजेसमध्ये जातो तर जो हँड्स ऑन आपली प्रोग्रामिंगची प्रॅक्टिस असते किंवा आपण जे शिकतो त्याचं ॲप्लिकेशन जर आपल्याला करायचं असेल तर त्यामध्ये ITमध्ये थोडंसं जास्त प्रॅक्टिकल नॉलेज आपल्याला बघायला मिळतं। म्हणजे जर CSE आणि CE यामध्ये जर आपल्याला 3 सब्जेक्ट्स थेरीमध्ये शिकवले जात असतील तर ते 2 सब्जेक्ट्सचं प्रॅक्टिकल आपल्याला बघायला मिळतं। तर त्या कंपॅरेटिव्हली जर ITमध्ये आपण 3 सब्जेक्ट्स थेरीमध्ये शिकत असू तर तिन्ही सब्जेक्टला आपल्याला प्रॅक्टिकल्स असतात, म्हणजे प्रॅक्टिकल एक्झाम देखील त्याच्यामध्ये थोडीशी जास्त असते ॲज कम्पेअर टू CS, CSE आणि CE। सो द प्रॅक्टिकल्स आपल्याला जास्त बघायला मिळतील। प्रॅक्टिस तुमची जी काही कोडिंगची प्रॅक्टिस असेल किंवा कुठल्याही त्या सब्जेक्ट्सच्या प्रॅक्टिकलची जी प्रॅक्टिस असेल ती ITमध्ये जास्त बघायला मिळेल। ओके, तर आपण आत्तापर्यंत 3 ब्रांचेस बघितल्या, त्या म्हणजे CE, CS आणि CSE। तर आपण थोडक्यात अजून एकदा नक्की ह्या डिफरन्स या ब्रांचेसमध्ये काय असतो ते आपण बघूया। तर CE, CS आणि CSE आधी मी सांगितल्याप्रमाणे CEमध्ये हार्डवेअर रिलेटेड सब्जेक्ट्स सॉफ्टवेअर रिलेटेड सब्जेक्ट्सपेक्षा थोडेसे जास्त बघायला मिळतील। म्हणजे आपण असं म्हणू शकतो की सगळ्यात जास्त जो हार्डवेअरचे सब्जेक्ट असतात ते CE या ब्रांचमध्ये असतील। CSमध्ये सॉफ्टवेअर रिलेटेड सब्जेक्ट्स आपल्याला जास्त बघायला मिळतील। त्यानंतर हार्डवेअर प्लस सॉफ्टवेअर या दोन्ही सब्जेक्ट्सचा समावेश करून बनवलेली ब्रांच म्हणजे CSE।
तर नक्की या 3 ब्रांच जर तुमच्यापुढे ऑप्शन म्हणून असतील तर नक्की तुमचा प्रेफरन्स कसा असला पाहिजे. जर तुम्हाला आता सगळ्यात जास्त करून मुलांना टेक ब्रांचेसमध्ये त्यांना जायचं असतं किंवा पुढे जाऊन डेव्हलपमेंट असो किंवा सॉफ्टवेअर रिलेटेड कंपनीजमध्ये ज्यांना जायचं असतं, त्यांना जर या तिन्ही ब्रांच ऑप्शन म्हणून मिळत असतील तर त्यांनी पहिला प्रेफरन्स द्यावा CS-साठी, नंतर द्यावा CSE-साठी आणि थर्ड प्रेफरन्स द्यावा तो CE-साठी. पण हे तेव्हाच जेव्हा तुम्हाला तिन्ही ऑप्शन तुमच्यासमोर असतील तेव्हाच. जर तुमच्याकडे या तिन्हीपैकी एकही ऑप्शन असेल तर तुम्ही त्या ब्रांचसाठी प्रेफरन्स द्यावा. असं नाही आहे की CE घेतलं तर तुम्हाला फक्त हार्डवेअरच आहे किंवा CS घेतलं तर फक्त सॉफ्टवेअर आहे. हे सगळे जे आपण बघतो हे ऑन पेपर बघतोय. जर आपण स्वतः जेव्हा आपण कॉलेजमध्ये जाऊ तर एकदम नॉमिनल डिफरन्स आपल्याला बघायला मिळेल. 1-2 सब्जेक्ट्स इकडे तिकडे सोडले तर बऱ्यापैकी सगळ्या ब्रांचेस या सेम आहेत. पण ऑब्व्हियसली थोडासा डिफरन्स असेल तो म्हणजे हाच हार्डवेअर सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर प्लस सॉफ्टवेअरचा. ओके. सो CE, CSE आणि CS ह्यामध्ये थिअरी असते प्लस जी IT आहे त्यामध्ये थिअरी प्लस प्रॅक्टिकल हे आपल्याला बघायला मिळेल. आता प्रॅक्टिकल असं नाही आहे की CE, CSE आणि CS-मध्ये प्रॅक्टिकल अजिबात नसतात. यामध्ये सुद्धा प्रॅक्टिकल असतात, पण थोडेसे जास्त प्रॅक्टिकल आपल्याला यामध्ये बघायला मिळतील. अजून एक डिफरन्स म्हणजे जो हार्डवेअरचा पार्ट आहे तो या 3 ब्रांचच्या कंपॅरेटिव्हली थोडासा कमी असतो IT-मध्ये. CS-मध्ये तर सर्वात कमी हार्डवेअर असतं, त्यानंतर थोडंसं जास्त हार्डवेअर असतं ते IT-मध्ये. त्यापेक्षा जास्त हार्डवेअर बघायला गेलं तर CSE-मध्ये असेल आणि सगळ्यात जास्त हार्डवेअर असेल ते CE ब्रांचमध्ये आपल्याला बघायला मिळेल. सो नाव मूव्हिंग फॉरवर्ड टू द नेक्स्ट ब्रांच, ती म्हणजे CSD, कम्प्युटर सायन्स अँड डिझाईन. नावाप्रमाणेच तुम्हाला आता थोडंसं या ब्रांचबद्दल समजलं असेलच. कम्प्युटर सायन्स म्हणजेच सॉफ्टवेअरचा पार्ट यामध्ये जास्त बघायला मिळतो. त्याचबरोबरीने यामध्ये डिझाईन म्हणजेच युजर इंटरफेस असेल, युजर एक्सपिरियन्स असेल, डिजिटल मीडिया असेल, हा जो पार्ट असतो तो यामध्ये ॲड ऑन केलेला आहे. दोन्हीचं मिक्सचर म्हणून ही ब्रांच तयार झालेली आहे. तर नक्की युजर इंटरफेस आणि युजर एक्सपिरियन्स हा काय प्रकार आहे, तर ज्यांना कुणाला थोडं फार वेब डेव्हलपमेंटबद्दल माहिती आहे, ज्यांना फ्रंट एंड वगैरे थोडं माहिती आहे, त्यांना हे समजून जाईल. युजर इंटरफेस म्हणजे आपण जे ॲप्लिकेशन्स किंवा वेबसाईट्स वगैरे वापरतो त्याचा जो इंटरफेस असतो म्हणजे जी फ्रंट साईड असते जी आपल्याला दिसते, तर त्याचं डिझाईन करणं असेल तर त्याच्यातले वेगवेगळे ऑब्जेक्ट्स असतील तर त्याबद्दल जी फील्ड असते ज्याला आपण वेब डेव्हलपमेंट म्हणतो त्या फील्डमधले जे सब्जेक्ट्स असतील ते यामध्ये जास्त ॲड केलेले आहेत. प्लस कम्प्युटर सायन्सचे जे आपले कोर सब्जेक्ट असतील म्हणजेच आपण सांगितल्याप्रमाणे प्रोग्रामिंग असेल किंवा डेटा स्ट्रक्चर, अल्गोरिदम असतील हे तर त्यात ॲड आहेतच. प्लस UI UX आणि डिजिटल मीडिया हे सब्जेक्ट्स देखील त्यामध्ये ॲड केलेले आहेत. मग त्यामध्ये HTML वगैरे CSS हे सगळे ॲड केलेले आहेत. खूप डिटेलमध्ये जायची गरज नाही आहे, वरचेवर आपल्याला जस्ट डिफरन्स बघायचा आहे. महाराष्ट्रातले 7 कॉलेजेस आहेत जे CSD ब्रांच ऑफर करतात त्यांच्या डिग्री कोर्ससाठी. मोस्टली पुणे आणि मुंबई युनिव्हर्सिटी दोन्हीही युनिव्हर्सिटीजमध्ये CSD ब्रांच आहे. ओके. नेक्स्ट ब्रांच इज CST, कम्प्युटर सायन्स अँड टेक्नॉलॉजी. तर ही जी ब्रांच आहे महाराष्ट्रातल्या फक्त 2 कॉलेजेसमध्ये ही ब्रांच ऑफर केली जाते. पहिलं कॉलेज म्हणजे उषा मित्तल इन्स्टिट्यूट जे की मुंबईमध्ये आहे. दुसरं कॉलेज म्हणजे डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी जे की छत्रपती शिवाजी महाराज युनिव्हर्सिटीचा पार्ट आहे. तर नक्की यामध्ये डिफरन्स काय आहे? CST आणि CSE-मध्ये बऱ्यापैकी काहीच अंतर नाही आहे, पण तरी आपल्याला जर डिफरन्स करायचा झालाच तर CST-मध्ये थोडंसं प्रॅक्टिकल नॉलेज जास्त मिळेल आणि जे हार्डवेअर वगैरे CSE-मध्ये आहे त्यापेक्षा थोडंसं हार्डवेअर आपल्याला कमी बघायला मिळेल. पण ॲज कम्पेअर टू IT एवढं प्रॅक्टिकल नाही बघायला मिळणार. म्हणजे IT आणि CSE-मधली आपण ब्रांच ह्याला कन्सिडर करू शकतो. आपण असं पण म्हणू शकतो CST इज कम्प्युटर सायन्स प्लस अप्लाइड टेक्नॉलॉजी. आता अप्लाइड टेक्नॉलॉजी म्हणजे आपण जे काही शिकत आहोत त्या शिकलेल्या नॉलेजचा रिअल वर्ल्ड प्रॉब्लेम सॉल्विंगसाठी यूज केला जातो. ती ब्रांच म्हणजे CST. ओके. CST तशी फक्त 2च कॉलेजेसमध्ये आहे त्यामुळे जर कुणालाच कुठलीच टेक्निकल रिलेटेड ब्रांच मिळत नसेल किंवा सिटी त्यानंतर कॉलेज याचा जर फरक पडत नसेल तर त्यांनी ही ब्रांच प्रेफर केली तर काही प्रॉब्लेम नाही आहे. ओके. CSE सारखा सिलेबस आहे, एक्झॅक्टली सेम आहे सिलेबस, पण थोडासा जर आपल्याला डिफरन्स करायचा झाला तर तो फक्त प्रॅक्टिकल आणि हार्डवेअरचा एकदम थोडासा स्लाईट डिफरन्स बघायला मिळतो. मग तुम्ही म्हणाल की CST आणि IT-मध्ये नक्की काय डिफरन्स आहे? तर CST आणि IT-मध्ये एवढाच डिफरन्स आहे की जी थेअरी आहे CSTची त्यामध्ये डेटा स्ट्रक्चर्स, OS, DBMS हे सगळे सब्जेक्ट ॲड आहेत. आता DBMS OS म्हणजे ऑपरेटिंग सिस्टम्स आणि डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम हे सब्जेक्ट आहेत. यामध्ये खूप डिटेल जायची गरज नाही आहे. पण वरच्यावर जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर OS म्हणजे जे आपण विंडोज वगैरे वापरतो, अँड्रॉइड, त्यानंतर लिनक्स वगैरे असते ते हे सगळं झालं OSचा प्रकार. आणि DBMS म्हणजे डेटाला स्टोअर करण्यासाठी किंवा डेटावर काम करण्यासाठी जे काही मॉडेल्स असतात त्याला ते सगळा पार्ट झाला DBMSचा. आणि IT-मध्ये आपण नेटवर्क्स वगैरे एक्स्ट्रा बघतो. नेटवर्क्स म्हणजे ते नावातच तुम्हाला अर्थ समजून जाईल की कम्प्युटर्सला कनेक्ट करण्यासाठी किंवा डिव्हाइसेसला कनेक्ट करण्यासाठी जे काही आपण वायर्स वगैरे किंवा जो काही पार्ट असतो तो नेटवर्कचा पार्ट झाला आणि थोडेसे अल्गोरिदम्स आपल्याला कमी बघायला मिळतील. ओके. त्यानंतर नेक्स्ट ब्रांच इज सिटी. व्हॉट इज सिटी? सिटी म्हणजेच कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी. खरं तर ही ब्रांच पॉलिटेक्निक कॉलेज असतील, डिप्लोमा कॉलेज असतील, या कॉलेजेसची म्हणजे जे डिप्लोमा कॉलेज आहे त्यामध्ये ही प्रोव्हाइड केली जाते. पण महाराष्ट्रात 4 कॉलेज आहेत जे डिग्रीसाठी पण सिटी ब्रांच ऑफर करतात. तर नक्की सिटी हा काय प्रकार आहे? तर सर्वात कमी थेअरी ज्या ब्रांचमध्ये असते ते म्हणजे सिटी आणि सर्वात जास्त प्रॅक्टिकल ज्या ब्रांचमध्ये होतात किंवा जी सगळ्यात जास्त प्रॅक्टिकल नॉलेज ज्या ब्रांचमध्ये मिळतं ते सिटी. आपण असं समजू शकू की सिटी ही अशी ब्रांच आहे जी जॉब रेडी ब्रांच आपण त्याला म्हणू शकू. म्हणजेच कंपनीमध्ये जे काही आत्ता नीड आहे तेवढंच शिकून डायरेक्टली तुम्हाला प्रॅक्टिकल नॉलेज देऊन एक्स्ट्रा काही जे कोर्स सब्जेक्ट असतील किंवा एक्स्ट्रा थिअरी न शिकवता तेवढेच शिकून तुम्हाला जॉब रेडी बनवलं जातं. तर ही म्हणजेच डिप्लोमा कॉलेजेसमध्ये जे आपण बघतो की थोडंसं कमी नॉलेज मिळून सुद्धा त्यांना जॉब लागतात. तर त्या कंपन्या ह्या ब्रांचमध्ये जास्त लुकआउट करत असतात. तर जर कोणाला कुठल्याच टेक्निकल ब्रांच नाही मिळाल्या तर CST आणि सिटी या ब्रांच त्यांच्यासाठी आहेत ज्यांना सिटी आणि कॉलेजचा काही मॅटर म्हणजे सिटी आणि कॉलेज जर त्यांना या विषयात जर प्रॉब्लेम नसतील तर त्यांनी ह्या 2 ब्रांच प्रिफर केल्या तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. ओके.
तर आता तुम्हाला CE, CSE, CST, CS आणि IT याबद्दल मोस्टली माहिती मिळाली असेल. त्यात CSD हा सब्जेक्ट राहिला ॲड करायचा, पण तुम्हाला CSDबद्दल पण माहिती मिळाली असेल. होप सो की तुमचा याबद्दल डिफरन्स किंवा तुमचे जे काही डाऊट असतील ते यामध्ये कव्हर झाले असतील. सो नेक्स्ट ब्रांच इज, इथे डिफरन्स पण दिलेला आहे. नेक्स्ट ब्रांच इज ECE. सो व्हॉट इज ECE? इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंग. तर नावातच तुम्हाला अर्थ समजून जाईल. या ब्रांचमध्ये इलेक्ट्रॉनिक्स प्लस कम्प्युटर इंजिनिअरिंगचे सब्जेक्ट्स ॲड ऑन असतील. इलेक्ट्रॉनिक्स म्हणजेच नक्की काय, तर आपण जो ENTC ब्रांच आहे त्यामध्ये जो पण 12वी सायन्समध्ये फिजिक्समध्ये तुम्हाला थोडंफार कंडक्टर्सबद्दल तुम्ही शिकला असाल, ज्यामध्ये लॉजिक गेट्स वगैरे असतात. तर तोच सेमीकंडक्टरला पूर्ण ॲडव्हान्समध्ये शिकवण्याचा प्रकार म्हणजे तो सगळा सिलेबस असतो, तो ENTCचा सिलेबस असतो, म्हणजेच इलेक्ट्रॉनिक्सचा. तर ते जे सर्व सब्जेक्ट असतील, मग त्यामध्ये मायक्रो कंट्रोलर्स असतील, मायक्रो प्रोसेसर्स असतील, त्यानंतर वेगवेगळ्या आर्किटेक्चर्स असतील त्यांचे, तर ते सगळे सब्जेक्ट्स प्लस कम्प्युटर इंजिनिअरिंगचे सब्जेक्ट्स म्हणजेच हार्डवेअरचा पार्ट यामध्ये जास्त आला. तर मग हे दोन्ही ब्रांचचे सब्जेक्ट एकत्र करून ECE ब्रांच तयार झालेली आहे. यामध्ये तुम्हाला सर्वात जास्त हार्डवेअर बघायला मिळेल, सॉफ्टवेअर कंपेरेटिव्हली थोडंसं कमी बघायला मिळेल. 35 कॉलेज आहेत महाराष्ट्रामध्ये जे ही ब्रांच त्यांच्या डिग्री कोर्समध्ये ऑफर करतात. नेक्स्ट ब्रांच इज ECS, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर सायन्स. आता तुम्हाला डिफरन्स CSE आणि ECE आणि ECSमध्ये याच ठिकाणी तुम्हाला डिफरन्स समजून जाईल. ECE म्हणजेच कम्प्युटर इंजिनिअरिंग आणि ECS म्हणजेच कम्प्युटर सायन्सचे सब्जेक्ट त्यामध्ये ॲड केलेले आहेत. म्हणजेच ECEमध्ये हार्डवेअरचा पार्ट रिलेटिव्हली जास्त असेल, ECSमध्ये सॉफ्टवेअरचा पार्ट रिलेटिव्हली जास्त असेल. यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स प्लस कम्प्युटर सायन्सचे जे कोर्स सब्जेक्ट असतील ते यामध्ये ॲड आहेत. 22 कॉलेज आहेत महाराष्ट्रामध्ये जे ECS या ब्रांच त्यांच्या डिग्री कॉलेजमध्ये ऑफर करतात. नेक्स्ट इज, इथे तो डिफरन्स दिलेला आहे, जे की इलेक्ट्रॉनिक्स फोकस असेल किंवा कम्प्युटर फोकस असेल, प्रोग्रामिंग लेवल असेल, हार्डवेअर लेवल असेल. मी जे सांगितलं त्याप्रमाणे हा डिफरन्स आहे. त्यानंतर नेक्स्ट ब्रांच इज ECE, इलेक्ट्रिकल अँड कम्प्युटर इंजिनिअरिंग. तर ह्या ब्रांचमध्ये काय बघायला मिळेल, आतापर्यंत ज्या आपण ब्रांच बघितल्या त्यामध्ये सर्वात जास्त हार्डवेअर जी असणारी ब्रांच आहे ती ECE आहे. तर ECEमध्ये इलेक्ट्रिकल अँड कम्प्युटर इंजिनिअरिंग या दोन्हीचा सिलेबस एकत्र करून तयार झालेली ही ब्रांच आहे. इलेक्ट्रिकलमध्ये आपण नक्की काय बघतो, तर जी इलेक्ट्रिसिटी रिलेटेड जे काही असेल, म्हणजे आता इलेक्ट्रिकलबद्दल जास्त काही सांगायची गरज नाही, सर्वांना माहीतच आहे. इलेक्ट्रिसिटीचा जो पार्ट आहे तो जो सिलेबस आहे, प्लस कम्प्युटर इंजिनिअरिंगचा म्हणजे सर्किट्स झाले, एम्बेडेड कम्प्युटर हार्डवेअर झालं, तर तो मिक्स करून तयार झालेली ही ब्रांच आहे. 6 कॉलेज आहेत महाराष्ट्रामध्ये जी ECE म्हणजेच इलेक्ट्रिकल अँड कम्प्युटर इंजिनिअरिंग ही ब्रांच त्यांच्या डिग्री कोर्समध्ये ऑफर करतात. नेक्स्ट ब्रांच इज इंटरनेट ऑफ थिंग्स, IoT. सो महाराष्ट्रात फक्त 2 कॉलेज आहेत जे प्युअरली IoT फक्त म्हणजे विदाऊट CSE फक्त IoT ब्रांच ऑफर करतात. असे फक्त 2 कॉलेज आहेत. पहिलं कॉलेज आहे ते पुण्यामध्ये सिद्धांत कॉलेज आहे आणि दुसरं जे कॉलेज आहे ते मुंबईचं ठाकूर कॉलेज आहे. सो व्हॉट इज इंटरनेट ऑफ थिंग्स? जर एकदम सिंपल लँग्वेजमध्ये जर आपल्याला समजायचं असेल, तर आपण जे आपले घरामध्ये डिव्हाइसेस यूज करतो, ज्यामध्ये इंटरनेट कनेक्टेड आहे किंवा असे डिव्हाइस आहेत ज्यात आपण डाटा प्रोसेसिंग करतो, मग ती छोट्या प्रमाणात असो किंवा मोठ्या प्रमाणात असो. आजकाल TV वगैरे, फ्रीज सगळीकडेच इंटरनेट कनेक्टेड आहे. तर ज्यामध्ये इंटरनेट कनेक्ट होईल अशा डिव्हाइसेसला किंवा तिथे डाटा प्रोसेसिंग करण्यासाठी किंवा तिथले सेन्सर्स वापरण्यासाठी ह्या सर्व डिव्हाइसचा स्टडी होतो, तो म्हणजे इंटरनेट ऑफ थिंग्समध्ये. यामध्ये हार्डवेअरचा पार्ट ऑब्वियसली तुम्हाला जास्त बघायला मिळेल, प्रोग्रामिंग पण बघायला मिळेल, त्यानंतर नेटवर्किंग वगैरे हे तर सर्व मिळेलच. इलेक्ट्रॉनिक्सचे जे सब्जेक्ट आहेत ते पण तुम्हाला यामध्ये बघायला मिळतील. आणि नंतर आता AI रिलेटेड जे सब्जेक्ट असतील ते पण थोडेसे बघायला मिळतील. ओके, नेक्स्ट ब्रांच इज सायबर सिक्युरिटी. तर व्हॉट इज सायबर सिक्युरिटी? आता आपण या वरच्या ब्रांचमध्ये थोडंसं बघितलं की डिव्हाइसेसला इंटरनेट कनेक्ट करून त्यामध्ये डेटा प्रोसेसिंग करून त्यांना स्मार्ट बनवणं. मग ज्यामध्ये आपण डेटा प्रोसेसिंग करतो किंवा जिथे आपण इंटरनेट कनेक्ट करतो तिथे आपल्याला ऑब्वियसली सिक्युरिटीची गरज असेल. तर ती त्या सिक्युरिटीचा स्टडी करणं, सिक्युरिटी रिलेटेड सब्जेक्ट्सचा स्टडी करणं किंवा इथिकल हॅकिंग असेल, हॅकिंग रिलेटेड पार्ट असेल, तो हा सर्व जो पार्ट आहे तो सायबर सिक्युरिटीमध्ये शिकवला जातो. महाराष्ट्रात एकूण 3 कॉलेज आहेत जिथे फक्त सायबर सिक्युरिटी नावाने ब्रांच आहे. एक आहे ते मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये आहे आणि बाकी सर्व जे ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट आहेत त्यामध्ये सायबर सिक्युरिटी ही ब्रांच ऑफर केली आहे. नेक्स्ट ब्रांच इज इंडस्ट्रियल IoT. आता नेमकं IoT आणि इंडस्ट्रियल IoTमध्ये काय फरक आहे? तर जी नॉर्मल IoT ब्रांच आहे तर ते आपण म्हणण्याप्रमाणे आपल्या घरातले जे छोटे मोठे डिव्हाइस असतील तर त्याबद्दल स्टडी असेल किंवा त्या रिलेटेड सब्जेक्ट असतील त्यामध्ये. आणि इंडस्ट्रियल IoTमध्ये लार्ज स्केलवर म्हणजे जे फॅक्टरी वगैरे इंडस्ट्रीजमध्ये ज्या मोठ्या मोठ्या मशीन्स आहेत त्या मशीन्ससोबत सेन्सर्स किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा ॲटोमेशन आणि मेकॅनिकलचा जो पार्ट आहे तो सगळा जर ॲड केला म्हणजे लार्ज स्केलवर IoTचा यूज करणारे ब्रांच त्याला आपण इंडस्ट्रियल IoT असं म्हणू शकतो. ओके, तर तुम्हाला छोटासा सिंपल फरक आहे. घरातल्या ज्या डिव्हाइसेस आहेत त्यासाठी जर आपण स्मॉल स्केलवर स्टडी केलं तर त्याला IoT म्हणू आपण, आणि जी मोठ्या प्रमाणात किंवा मोठ्या इंडस्ट्रीजमध्ये मशीन्समध्ये जर IoTचा यूज केला तर त्याला इंडस्ट्रियल IoT आपण म्हणू शकू. हाच बेसिक डिफरन्स आहे, खूप डीपमध्ये जायची गरज नाही आहे. त्यानंतर नेक्स्ट ब्रांच इज ॲटोमेशन अँड रोबोटिक्स. सो व्हॉट इज द ॲटोमेशन म्हणजे आपण नावातूनच थोडासा अर्थ घेऊ शकतो. ज्या मशीन्स असतात त्या मशीन्सला ॲटोमॅटिक बनवण्याचा प्लस त्यांना थोडंसं स्मार्ट बनवण्याचं जी फील्ड आहे ती म्हणजे ॲटोमेशन. व्हॉट इज रोबोटिक्समध्ये इलेक्ट्रॉनिक्सचा पार्ट, सेन्सर्सचा पार्ट आणि मशीन्सला थोडंसं सेल्फ डिपेंडंट बनवणं कोडिंगचा यूज करून तो पार्ट आला तो रोबोटिक्समध्ये. तर ॲटोमेशन म्हणजे थोडासा मेकॅनिकलचा पार्ट ह्यामध्ये जास्त बघायला मिळतो. मेकॅनिकल ब्रांचमध्ये आपल्याला जे सब्जेक्ट्स मिळतात तर ते सब्जेक्ट्स आपल्याला ॲटोमेशनमध्ये जास्त बघायला मिळतील. आणि रोबोटिक्समध्ये ऑब्वियसली जे इलेक्ट्रॉनिक्सचा पार्ट आहे तो आपल्याला त्यामध्ये बघायला मिळेल. तर हे जे एकत्रीकरण आहे मेकॅनिकलचं आणि इलेक्ट्रॉनिक्सचं तर ते मिळून ॲटोमेशन अँड रोबोटिक्स ही ब्रांच तयार झाली आहे.
तर त्यानंतर अजून एक ब्रांच आहे, म्हणजे सेमच आहे तसं मोस्टली, रोबोटिक्स अँड ॲटोमेशन. नक्की डिफरन्स काय आहे ॲटोमेशन अँड रोबोटिक्स आणि रोबोटिक्स अँड ॲटोमेशनमध्ये? तर जो बेसिक डिफरन्स आहे तो हाच आहे. जर तुम्हाला पहिलं नाव ॲटोमेशन दिसत असेल तर ॲटोमेशन म्हणजे मेकॅनिकलचे सब्जेक्ट्स तुम्हाला थोडेसे जास्त मिळतील. जर पहिलं नाव तुम्हाला रोबोटिक्स दिसत असेल तर ऑब्वियसली इलेक्ट्रॉनिक्स आणि सेन्सर्सचे वगैरे जे सब्जेक्ट असतील ते थोडेसे कंपॅरेटिव्हली जास्त बघायला मिळतील. 90%, 99 मी तर म्हणेल 99% सिलेबस सेम आहे दोन्ही ब्रांचचा, पण थोडासा पुढे मागे किंवा सब्जेक्ट्स पुढे मागे किंवा सब्जेक्ट्समध्ये थोडासा बदल हा आपल्याला बघायला मिळू शकेल. आणि अजून एक ब्रांच आहे यामध्ये, ती म्हणजे रोबोटिक्स अँड AI. तर व्हॉट इज रोबोटिक्स अँड AI? त्यामध्ये मेकॅनिकलचा पार्ट तुम्हाला थोडा नाही म्हणजे बराच कमी बघायला मिळेल. रोबोटिक्स म्हणजेच इलेक्ट्रॉनिक्सचा पार्ट जास्त बघायला मिळेल. आणि जी AI ब्रांच आहे तर AI ब्रांचमध्ये आता व्हॉट इज AI, तर AI तर मी पुढे एक्सप्लेन करेलच, पण इथे फक्त AIचे जे सब्जेक्ट असतील ते पण यामध्ये ॲड ऑन असतील. ओके. AI म्हणजे आपण असं म्हणू शकतो की ते जे आपण मशीन्स बनवणार आहोत किंवा रोबोट्स बनवणार आहोत त्यांना अजून थिंकिंग पॉवर देणे किंवा डिसिजन मेकिंग बनवणे हे या ब्रांचमध्ये जास्त बघायला मिळेल. जर मग तुमच्यापुढे जर 3 ऑप्शन असतील तर तुम्ही पहिला प्रेफरन्स द्याल तो रोबोटिक्स अँड AI या ब्रांचसाठी, दुसरा प्रेफरन्स द्याल तो रोबोटिक्स अँड ऑटोमेशनसाठी आणि तिसरा प्रेफरन्स द्याल तो ऑटोमेशन अँड रोबोटिक्ससाठी. ओके. नेक्स्ट ब्रांच इज कॉम्प्युटर सायन्स अँड बिझनेस सिस्टम्स, CSBS. तर ही जी ब्रांच आहे तर या ब्रांचमध्ये आपल्याला जो मॅनेजमेंट म्हणजेच MBA BBA जी फील्ड आहे कंपनीजमध्ये, आपल्याला जे बिझनेस कम्युनिकेशन असतं, मार्केटिंग बेसिक्स असतात, फायनान्स असेल, अकाउंटिंग असेल, तर हा जो मॅनेजमेंटचा पार्ट आहे तो ह्याच्यामध्ये थोडासा ॲड केलेला आहे. म्हणजे 50% आपल्याला कॉम्प्युटर सायन्सचे म्हणजेच प्युअर सॉफ्टवेअरचे जे सब्जेक्ट आहेत ते आणि मॅनेजमेंटच्या रिलेटेड मी आता जे सब्जेक्ट सांगितले हे ॲड केलेले आहेत. आणि ही ब्रांच CS अँड BS ही मोस्टली जे ॲटोनॉमस इन्स्टिट्यूट आहे तिथे बघायला मिळते आपल्याला. तर दोन्हीचं जे मिक्सचर आहे म्हणजे मॅनेजमेंट प्लस कॉम्प्युटर सायन्सचे सब्जेक्ट्स हे मिळून ही ब्रांच तयार झाली आहे.